तो सुरेश शेट निरगुडा करण 3-1 खतरनाक डान्स त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्यांचा डान्स बघून लाईटीवाल्याने लाईटी देखील बंद केल्या. करण नाही रुपया रुपया त्यांचा उलट्या तिलट्या उड्या बघून त्या लाईटीवाल्यानं लाईटी बंद केल्या. अखेर त्यांना डान्स टाकून यावं लागलं मॅच मध्ये. आणि सध्या मला वाटतं ते कुयलूच्या शेंगा येत आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन सामना तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस होऊन पोहोचला. एका साईडला टीम बेसकरवाडी तर त्यांच्याच विरोधात टीम टपालवाडी. कैलास आणि संजू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मेचकरवाडी संघाच्या माध्यमातून दाखल होती. अगदी दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर. या स्पर्धेचे आयोजक रोहिदास केवारी रोहिदास बांगारी आणि त्यांच्याच खांद्याला खांदा देत त्यांचे सर्व आयोजक. आज रोहिदास बांगारी ज्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये दुसऱ्या फेरीतील ही लढत. बॉल राव येताना जरा बुटाला चुका जरा कमी टोचून आणणार. काय सांगायचं आहे. तो गडी कपडे तरी कपडे बदलीच हो. काय सांगायचं आहे. चला बापू देखील आहे आमच्याकडे. निश्चित कंचा बापू राहील. पहिल्या षटकासाठी हरिचंद्र आला गेलाय. स्ट्राइक एंड मध्ये आपण संजूला पाहू शकाल. एक हार्ड हिटर खेळाडू संजू आहे. आणि त्या पहिलाच बॉल थोडस जर पाहिला तर निश्चित आपण पाहिला चुळबुळ 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 चालू होती. परंतु त्यामध्ये इथे पहिला चेंडू डॉट एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना आपण गोलंदाजाला पाहिलं. आता मात्र निश्चित पाहावं लागेल. ही दुसऱ्या फेरीतील 3 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळी समोरच्या दिशेला उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिथे मात्र वन बाउन्स सीमा पार 4. कंचाना निकाल डोंबेला बुजला. आवडे राहायचे या ठग नावलाय. काय सांगायचं आहे. यावेळेस निश्चित मग काय करायचं मी पुन्हा इथे मात्र निश्चित अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी चांगली होती. पहिलं षटक आहे. विनायक तो नुसता निश्चित अगदी जर पाहिला चांगली कामगिरी करतोय. सध्या मोबाईल वरती टेंगे टेंगे बघतोय. इथे अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेग मध्ये खाली क्षेत्र. बॉल थांबत नाही. बॉल मात्र जमीनला घासत पुसत दन 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 करत निघून चालाय. 4 धाब्यांसाठी चौकार. 8 धाबा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. 8 धाबा आहेत सध्याच्या स्थितीला. येणारा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडस जर पाहिला व्हेरिएशन पाहायला मिळालं. या व्हेरिएशनच्या कोट्यामध्ये इथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव मात्र खर्च केली जात नाही. एक निर्धाव चेंडू कमबॅक करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र स्ट्राइक एंड मध्ये संजू चला मात्र आपण पाहू शकाल. संजू तयार होतोय स्ट्राइक एंड वरती. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग कशा प्रकारची राहील. बापा यो बॉलर रेखतो का काय होतो. शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. षटक समाप्त. सूर्यादा त्याच मधून सांगा येरी हे बॉलरचा आवाज नेमका कुणकुण निघतो काही कळच ना मला. वेगळाच आवाज निघ. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना संघाची टोटल धावफलकावरती
10 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये आल्या गेल्यात. विवेक गोलंदाजी मार्कवरती. विवेक षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. चला कोऑपरेट करा वेळेसाठी मित्रांनो, भरपूर उशीर होतोय. इथे गोलंदाजी मार्कवरती तयार. मोठा फटका पंचांकडे अपील गेली होती इथे मात्र निश्चित, परंतु पंचाने अपील फेटाळून लावली. लेग बाईची येईल इथे सिंगल, कारण की कैलासची विकेट किती इम्पॉर्टंट आहे टपालवाडी टीमला देखील माहिती आहे. त्या अनुषंगाने अपील केली होती, परंतु शरीरावरती चेंडू आदळल्यानंतर इथे लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल कन्वर्ट केली गेली आणि सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या 11. या धावसंख्येवर 11 ऑन द बोर्ड. जागा बनवली होती थोडस, जर पाहिलं तर डाव्या इष्टीवरून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. जर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. हवी तशी बॅटिंग पाहायला मिळत नाही या मेस्करवाडी टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. त्यालाच कळला नाही पोचायला, बॉल लागला कुणखनी जेला कुणख. बॉल मारायचा होता वाशीला, लागला काशीला आणि तेथेच कार्यक्रम झाला. आणि अशा पद्धतीनं आता संघाची धावसंख्या आपल्याला कशी का होईना, परंतु 12 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती कैलास पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती विवेक. कैलास न विवेक, टपालवाडी आणि मेस्करवाडी हे समीकरण, गुणाकार भागाकाराचं समीकरण. आता मात्र दूरवरून शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि कुठल्या प्रकारची चुकी न करता टिपला असेल विकेट. फलंदाज होतो इथे मात्र बाद. मटा काय ना मटा घास नाही का आजा बारीक बारीक आहे बाबा, तरीच आहे ठसका जाईल सांग. आता पाहावं लागेल. सुदाम, आता मात्र सुदामाचे पोहे जे मैदानाच्या आतमध्ये सुदामला पाहू शकाल दाखल होतं. कैलास बाद झाला. मॅच इम्पॉर्टंट आहे. हा सामना जो संघ विजय होईल आणि खऱ्या अर्थाने या दुसऱ्या राऊंड मध्ये जो संघ हाय स्कोर बनवेल त्याला बाय मिळेल, म्हणजे निश्चित. चला जास्तचा वेळ खर्च करू नका टीम टपालवाडी. गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे सुद्धा मला चेंडू समजला नाही, कारण की आज चेंडू उजवी इष्टी सोडून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. खराब चेंडू, वाईट बॉल, चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि या चुकीच्या चेंडूवरती एक दादा फलकावरती तर ऍड होईलच या शंका नाही. यावेळेस समोरच्या दिशेला फटका, फटक्यामध्ये ताकद नसागत, परंतु बॉल मात्र निघून चला उठा फार. धाबा मिळतील इथे 6. हा येतोय षटकार. एकोणावीस धावा फलकावरती जोडल्या गेल्या सध्याच्या स्थितीला. पुन्हा एकदा विवेक तयार होत असताना पाळमध्ये स्ट्रायकर मध्ये सुदाम. यावेळेस मात्र बराच चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू जर पाहिला 14 एकर मध्ये खेळायचा होता, परंतु 11 एकर मध्ये जाऊन करतोय कुटकुट 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 व्हाईट. आणि एक्स्ट्राची धाव देऊन जाईल इथे. पुन्हा एकदा 20 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. म्हणजे पहिल्या षटकामध्ये ज्या धावा वाचवल्या काय आणि या षटकामध्ये त्या धावा खर्च होत्यात काय इथे मात्र समजत नाही. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता संघाची टोटल जाऊन पोहोचली 20 धावा 10.00 ची धावगती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. चला टीम मीटिंग घेऊ नका टीम टपालवाडी. सौरव आला गेलाय. शेवटचं अंतिमचं षटक सौरवच्या हातामध्ये जबाबदारी आहे आणि जबाबदारी आता सौरव कशा प्रकारे पेलेल, कारण की आज दोन्ही टीम्स
अगदी जर पाहिला तर निश्चित आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जाऊया. फुलटॉस बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही. एकदा प्रचंड वेगाने कंप्लीट झाली. बघता बघता दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र डायरेक्ट हिट विकेट. फलंदाज होतोय बाद. यांना निकाल लोकांचा चिचा आंब काय ठेलच नसं दुरूनच खोपड्याला कोंबडी बिंबडी नितनाईली बाई. इथे मात्र फलंदाज होतो बाद. अगदी नवीन फलंदाज झाला लगेच. मैदानात रवाना करा टीम मिस्करवाडी. सिद्धार्थ उर्फ सिद्धू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तो कवा बिर्याणी वाला नाही का, तो मेस्करवाडचा सिद्धू आहे. नंतर कवा बिर्याणी वाला काय सांगायचं आहे, डोका दुखा सांगा पोटाला टाकं लागलं कसं काय पहावं लागेल. शेवटचं षटक. त्या शेवटच्या षटकामध्ये फलंदाज किती टार्गेट सेट करणार टीम टपाळवाडी टीम समोर. मोठा फटका पुन्हा एकदा इथे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला चांगले गेले. एकदा तर वेगाने कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता इथे मात्र या दोन धाबा. कोणा खोंबैली निकाल अंडी भांडी फोडली फार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. आता टार्गेट सेट करावा लागेल कारण की शेवटची काही चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. आणि इथे समोरच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच दर्शवतायत की आपण थोडेसे सफल झाले होते त्यामुळे हा चेंडू तिथे तुमचा डॉट निर्धाव राहील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कमालीची गोलंदाजी. डायरेक्ट हिट होता पुन्हा एकदा. जमलं नाही. असं बाईची केला ना. आता मात्र बाईच्या स्वरूपात धावफलक आपल्याला मिस्करवाडी टीमचा सध्याच्या स्थितीला 24 या धावसंख्येवर आपण पाहतोय. या मैदानावरती अनेक हाय स्कोरिंगच्या मॅचेस देखील चेस झालेल्या आहेत. लो स्कोरिंग देखील डिफेन्स झालेले आहेत. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र कुठल्याही प्रकारे संधी उपलब्ध करू दिली जात नाही. या शेवटच्या मला वाटतं विचार केला तर शेवटचा बॉल डाबामध्ये शिल्लक आहे. त्यानंतर टीम चापेवाडी आणि जांभळवाडी दोन्ही टीमचे कर्णधार मिड इनिंग मध्ये टॉस साठी. या टार्गेट किती अजून सेट होणार. हा चेंडू इम्पॉर्टंट टार्गेट साठी राहणार आहे. यावेळेस समोरच्या दिशेला फटका हुक करण्याचा प्रयत्न असेल मात्र ड्रॉप झालाय. एक धाव प्रचंड वेगानं कंप्लीट झाली. बघता बघता दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. डाव समाप्त होतो. या 2 धावेच्या मदतीने 29 26 काय 26 आणि विजयासाठी 27 ची गरज आहे. टपालवाडी टीमला. जांभळवाडी टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. चला टीम चाफेवाडी टीमचे कर्णधार
साईज नंबर जांभूळवाडी टीमने टॉस जिंकला प्रथम बॅटिंग आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र चाफेवाडी टीमला इन्व्हाइट केले गेले. चाफेवाडी टीमचे कॅप्टन त्यांना देखील जरूर मला तरी वाटतं प्रथम क्षेत्ररक्षणच हवं होतं म्हणजे खऱ्या अर्थाने पुढची लढत देखील एक काळ असा होता की खऱ्या अर्थाने चाफेवाडी टीमनं फेकी क्रिकेट गाजवला होता. परंतु निश्चित यावेळेस कुठेतरी जर पाहिला त्यामधले दोन खेळाडू अजूनही टीममध्ये ठाण ठोकून खेळतायत आजच्या दिवसामध्ये. तुझे विठ्ठल पादीर, हरी पादीर, त्यानंतर जरूर अनेक जे जुने फेकी क्रिकेटचे खेळाडू त्या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात. आज मला वाटतं धुंदा नाही आहे. इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 27 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हरी आणि त्याच्या साथीला अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. या 27 धावा कशा मात्र डिफेन्स केल्या जातील मेस्करवाडी टीम ते मात्र पाहणं फार महत्त्वाचं राहील. यस मगाशी सीओ येऊन गेले होते सीआयडी साठी, आता पीओ आलेत पण त्यांना जर पाहिला कोणीच डोळ्यात बघत नाही. यस लैला मजनूची जोडी जमलेली आहे, आता शंकाच नाही आहे. बॉलिंग त्याला करायचे आहे आणि खवाटा ह्यो नीत नाही. तो धन्यचे पुण्य आहे. इथे भेटलेत दुसरीकडे भेटू नका. चला गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क होती सोमनाथ. पहिलाच बॉल पुण्यामध्ये हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बीट करत विकेट किपरच्या हातामध्ये सेम टू सेम डावाला सुरुवात होत्या. ज्या धावांचा 27 धावांचा पाठलाग करायचे टीम टपालवाडी टीमला या 18 चेंडू मध्ये, परंतु त्यामधला हा चेंडू डॉट आला गेलाय. आता येणारा चेंडू 17 चेंडू असून एक बॉल. कमालीची गोलंदाजी हे व्हेरिएशन होतं. थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न, स्कोअर लाईक मध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा स्पर्श झाला नाहीये. पुन्हा एकदा लागोपाठ तिसरा चेंडू इथे डॉट. सोमनाथचं कौतुक करावं लागेल. लो स्कोरिंग मॅच आहे, सोमनाथला माहित आहे इथे गोलंदाजी यशस्वी पॉइंट राहील आणि त्या हरी दौरे सारख्या एक हार्ड हिटर खेळाडूला थांबवलं जातं. एक चांगली रणनीती आखावी लागेल ते म्हणजे मेस्करवाडी टीमला. अजून एक बॉल अफलातून राहिलाय. लागोपाठचा हा चौथा चेंडू इथे डॉट. पहा म्हणजे म्हटलं जातं ना की यश अपयश यामधला अंतर जर ओळखायचं असेल तर समोरचं आव्हान अवघड आहे की सोपं आहे हे न पाहता त्या दिशेनं वाटचाल करणं हा फार महत्वाचा आहे. ते उद्दिष्ट हरीला ठेवावं लागेल. अजून एक बॉल डॉट. हो 5 चेंडू डॉट. आता शेवटचा चेंडू राहणार आहे. आता पाहावं लागेल शेवटचा चेंडू कशा प्रकारे राहील. सलगचे 5 चेंडू डॉट. सोमनाथची गोलंदाजी हवी होताना पाहायला मिळाली. सध्याच्या स्थितीला पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगला फटका, खाली क्षेत्र शोधलाय. शेवटच्या मोमेंटला 1 बाउस 2 बाउस सीमा पार 4 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि संघाची टोटल 4च. अजून 23 ची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. जास्तचा वेळ घेऊ नका. पुढच्या लढतीसाठी दोन्ही टीमचे खेळाडू तयार राहा. जांभूळवाडी आणि टीम चाफेवाडी. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. दुसऱ्या फेरीमध्ये देखील जो संघ हाय स्कोर बनवेल त्या संघाला मात्र बाय मिळेल यात शंका नाहीये.
चला जास्तचा वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात मेस्करवाडी कैलास आला यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. आता कैलास कशा प्रकारचं प्रदर्शन करणार मॅच मध्ये. इथे पुन्हा एकदा कैलासने देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी डायरेक्ट हिटचा प्रयत्न, थोडीशी खराब फेकी एकदा वेगानं कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट. सहा धावा फलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला. पाहावं लागेल दोन्ही टीम साठी इम्पॉर्टंट मॅच, इम्पॉर्टंट षटक. इथे पहा हे व्हेरिएशन आहे. टप्पा पडल्यानंतर कधी चेंडू जर पाहिला ऑफ कटर लेग कटर हाताळला जातोय. गोलंदाज कैलास बांगारीच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी, चांगला ऑलराऊंडर खेळाडू आज नवा रुपयाला उद्यास आला. आणि इथे मात्र घडलं काय, विकेट. फलंदाज होतो बाद. अजून जर पाहिला भागीदारी जमा करता करता इथे मात्र फलंदाज माघारी परतला गेलाय. बिंदास उपटी घाल का हो बर, काय सांगायचं आहे. हा तू आळदिल खेळून आलाय, तू केलाय कमाल. नको सांगायचं आहे. सोन्यासारखे डोळ्यानं काही देखून आला. बस पाहावं लागेल. या षटकामध्ये देखील एक चांगली गोलंदाजी होत राहिली. आता येणारा चेंडू यावेळेस हो बॅटीत पॉवर कमी पण गुडघ्यात मोकार. एक चांगली कामगिरी होताना पाहिले. एक सिंगल आली गेली. तर मोठाले फटके खेळावे लागतील टपालवाडी टीमला. मॅच मध्ये जर वर्चस्व मिळवायचं असेल तर मोठाल्या फटक्यांची गरज. हरी यावेळेस स्ट्राईक एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. हरी प्रदर्शन कशा प्रकारचं करणार या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कोटी कैलास. रिवर्सचा फटका, बॅटला चेंडू स्पर्श करत नाही. गोलंदाजीच्या जोरावरती मेस्करवाडी हा सामना खऱ्या अर्थाने खेचून येण्याचा प्रयत्न करतोय. मॅच क्रिकेट कधी केव्हा आणि काही कधीही होऊ शकतं. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. थोडस फंबल झालाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. या 2 धाबीच्या मध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त होते. संघाची टोटल 9 धावा. आता 6 चेंडू 18 ची गरज. 6 चेंडू आणि 18 बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट आला. त्यानंतर एक विकेट. त्यानंतर लेग बायची 1 4. 5वा चेंडू डॉट आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा. आणि निश्चित त्यामधले एक त्या हारी 6 बॉल हुकलेला आहे. 7-7. यस पाहावं लागेल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं मित्रांनो. कारण की सातत्यानं अनेक फेरबदल आपल्याला पाहायला मिळत आहेत क्रिकेटमध्ये. आता मात्र पाहावं लागेल. नैनेश उर्फ चिकू गोलंदाजी ट्रॅक मध्ये. चिकूबाई चिकू. गडी मात्र मुकू मुकू. बॅटची लिडिंग एज. यास काय सांगायचं आहे. बबल्या तिकडे तरफडून तरफडून धन झाली. अंधारे खोलीमध्ये पिक्चर. मुखार अरोळ्या हा चेंडू आपण पाहिला तर इथे कमालीचा पाहायला मिळाला. आता पुढचा चेंडू कशा प्रकारचा खेळवला जाईल ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्गवरती. समोरच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची गाठली आणि चेंडू मात्र यावेळेस वनबाऊ सीमारेषा पार जात असताना धावा मिळतील 4. हा येतोय एवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चार चेंडू 14. 4 चेंडू 14. एखादा षटकार आला तर मॅच मध्ये अजून ट्विस्ट येईल यात शंका नाही.
चला स्पीडअप राहू द्या मॅच मध्ये मित्रांनो, भरपूर वेळ झालेला आहे, 3 वाजलेले आहेत. आणि इथे हा चेंडू कमालीचा, अगदी जर पाहिलं तर निश्चित एक चांगली गोलंदाजी होती. आता थोडासा बदल होतो मॅच मध्ये, दबदबा निर्माण करण्याचं काम केलं जातं. चिकू देखील चिकूट गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल, मोठा फटका, क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचलाय आणि इथे एकच धाव, जास्त तर काय मिळणार नाही. आता मॅच मध्ये थोडस कमबॅक केलंय, थोडस नाही तर कुठेतरी वर्चस्व गाजवते मेस्करवाडी टीम. सध्या 13 धावा दाफुलकावरती, 13 लागता इतिहास, 14 झाल्या गेलेत. 2 चेंडू 13 म्हणजे कुठेतरी एखादा खराब चेंडू आला आणि ते शेवटच्या मोमेंटला फटका सजवलाय. आता मात्र निश्चित मॅच मध्ये पूर्णपणे मेस्करवाडी हा संघ जो विजयाच्या छायेच्या दिशेने वाटचाल करतोय. पुढची मॅच एक मोठी लढत, साफेवाडी त्यांच्याच विरोधात जांभूळवाडी. या दोन टीमच्या दरम्यान खराब चेंडू, व्हाईट बॉल आला गेलाय. व्हाईट बॉल, एक महत्वाची मॅच. गोलंदाज तयार. यज्जला उंगवात योजेला मावळात. निश्चित आता मला वाटतं बॉल शिल्लक आहे, 1 धावांची गरज आहे. 10, 1 चेंडू 10 धावा. फुलटॉस बॉल, परंतु निश्चित हा सामना जिंकला मेस्करवाडी क्रिकेट संघाने. हार्ड लक टीम टपालवाडी, विजयी संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं करूया गोडस कौतुक. शत्रुभाई ओके बॉस, यस ओके बॉस.